एक हॉस्पिटल असतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट येतं. त्या पेशंटला एक कुत्रा चावलेला असतो. कुत्रा चावल्यानंतर कुत्र्याने बराच जबरदस्त चावा घेतलेला असतो त्या पेशंटला. कुत्र्याने 4-5 ठिकाणी चावल्यामुळे त्या पेशंटची परिस्थिती खूप नाजूक असते आणि भरपूर त्याला इंजेक्शन दिले जातात. त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं. त्याच्यावरती भरपूर त्याला टाके दिले जातात, भरपूर ऑपरेशन केलं जातं, भरपूर प्रक्रिया केली जाते. जवळपास 6-7 तास ते ऑपरेशन चालतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि त्या पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात की तुम्ही आता चिंता करू नका, तुमचं पेशंट हे बाहेर म्हणजे आता रिस्कच्या बाहेर आहे, तुम्ही काही घाबरू नका आता. त्याच्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या दिवशी दुसरं पेशंट येतं. त्याला एक खतरनाक अशा विंचूने चावा घेतलेला असतो आणि विंचू चावल्यानंतर त्याच्या तोंडातून फेस वगैरे येणं, भरपूर गोष्टी, भरपूर सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसत होते. त्यालाही ॲडमिट केली जातं. ICU मध्ये 18 तास ठेवलं जातं. 18 तासानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि तेव्हा त्याच्या नातेवाईकांना सांगतात की तुम्ही आता काही घाबरू नका, तुमचं पेशंट हे चांगलं झालं आहे, बरं आहे, म्हणजे खतऱ्याच्या बाहेर आहे आता. मग त्याच्यानंतर तिसरं पेशंट येतं. त्याला साप चावतो, कोब्रा, किंग कोब्रा चावल्यानंतर तो पेशंट जेव्हा ICU मध्ये आणला जातो. ICU मध्ये आणल्यानंतर त्याला वेंटीवर घेतलं जातं. जवळपास 32 ते 30 तास तो पेशंट ICU मध्ये असतो. वेंटीच्या बाहेर येतो. डॉक्टर बाहेर येऊन नातेवाईकांना सांगतात की तुमचं पेशंट आता बरं झालंय, की तुम्ही म्हणजे खतऱ्याच्या बाहेर आहे, तुमचं पेशंट आता जी रिस्क असते त्याच्या बाहेर आहे, तुम्ही घाबरू नका. त्याच्यानंतर त्याच हॉस्पिटलमध्ये एक असं पेशंट येतं की जो ॲडमिट झाल्यानंतर त्याच्यावरती पहिला दिवस इलाज होतो, दुसरा दिवस इलाज होतो, तिसरा दिवस इलाज होतो, 1 आठवडा इलाज चालतो, 2 आठवडे होतात, 1 महिना होतो, 2 महिने होतात, 6 महिने होतात, 1 वर्ष होतं. वर्षानुवर्ष त्याच्यावर इलाज होत असतो, पण डॉक्टर अजूनही काही त्याच्याबद्दल बोलू शकत नव्हते. त्याचं कारण तुम्ही पहिले बघितलं, एका जणाला कुत्रा चावला, विंचू चावला, साप चावला, काही तासांनी, काही दिवसात तो पेशंट बाहेर येऊ शकतो. परंतु हा जो चौथा जो पेशंट होता, ज्याला पहिल्या दिवशी बरा नाही झाला, 1 आठवडा, महिने, वर्षानुवर्ष तो बरा नाही होऊ शकला, कारण की त्याला एक असा प्राणी चावलेला असतो की जो या 3 प्राण्यांपेक्षा सगळ्यात खतरनाक होता आणि त्या प्राण्याचं नाव आहे माणूस. आता तुम्ही म्हणणार माणूस कसं काय चावू शकतो? तर मित्रांनो, माणूस जेव्हा आपण दुसऱ्याला बोलतो की तू हे करू शकत नाही, तू ते करू शकत नाही, त्याला बोलून बोलून त्याची जी पूर्ण मेंटॅलिटी, पूर्ण त्याची जो विचार करण्याची पद्धत आहे ती आपण पूर्ण एकदम घाण करून टाकतो त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीला. त्याला आपण एक शाब्दिक छळ करतो आपण त्या माणसाचा. तो स्वतःचा कॉन्फिडन्स हारून बसतो. तो स्वतःला विसरून जातो की त्याच्यामध्ये काय ताकद आहे, तो काय करू शकतो. त्याच्यामध्ये एक प्रकारचं डिप्रेशन येऊन जातं. तो त्या डिप्रेशनमध्ये चालला होतो. त्याला मनोपचार करणारे जे डॉक्टर आहे त्यांच्या गोळ्या सुरू कराव्या लागतात किंवा तो खच्चीकरण करून घेतो स्वतःच्या मनाचं असल्या आपल्या बोलण्यामुळे. म्हणून मित्रांनो, की कधीच कोणाला वाईट बोलू नका, कधीच कोणाविषयी त्याला असं दाखवू नका की तू माझ्यापेक्षा इन्फेरियर आहे, मी सुपेरियर आहे. तर ह्या गोष्टी ना बरेच लोक असे असतात की आपल्या लहान्या भावाला बोलणार, लहान्या बहिणीला बोलणार किंवा आई वडील आपल्या मुलांना बोलणार किंवा मोठा भाऊ लहान्या भावाला बोलणार. म्हणजे या बऱ्याच गोष्टी होतात. किंवा जॉबच्या ठिकाणी आपण दुसऱ्याला नेहमी असं बोलून दाखवतो. तर कोण कधी आपल्या शब्दांनी कसं दुखवेल हे आपण नाही सांगू शकत. थँक्यू.